पाटण आयोगाचा या सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. राजांनो नीट लक्ष द्या. एका वर्गामधील विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. वर्गात जेवढे पण विद्यार्थी आहे त्यांच्या मार्कांची सरासरी किती आहे? 13. ठीक आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10, मुलांची सरासरी दिली 10, किती मुलं आहेत? 25. काउंट, क्वांटिटी. ठीक आहे. आणि मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18, गर्ल्स ची सरासरी किती? 18. ठीक आहे. तर त्या वर्गातील मुलींची संख्या शोधा. या इथं मुलींची संख्या शोधायची x. आता एलिगेशन कसं लागतं? दोघांची कंबाईन वाली सरासरी दिली 13, बॉईजची दिली, गर्ल्सची दिली. 18 मधून 13 गेलेत किती येणार? 5. 13 मधून 10 गेलेत किती येणार? 3. म्हणजे 5:3. मुलांची संख्या 5च्या पटीत, मुलींची संख्या 3च्या पटीत. आता तुम्हाला खरं खरं माहिती मुलं किती आहेत? किती मुलं आहेत? 25. 5ला 25 करण्यासाठी किती निघुणार? 5 नी. मग इकडे पण 5 निघुणार. 5 त्रिक किती रे? 15. म्हणजे मुलींची संख्या किती असणार? 15. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.